मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या फेरनिवडीची रणधुमाळी। प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, संघर्षाला नवे वळण। जिल्ह्यातील राजकारण तापले। अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया रद्द करून फेरनिवड घेण्याचे आदेश दिल्यानंतर विद्यमान सभापती तन्वी कमलेकर व उपसभापती ललिता शेजूळ यांच्या पदावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले असून मिरजेच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। पुढील 30 दिवसांचा अपील कालावधी अत्यंत निर्णायक मानला जात आहे। दरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मांडलेला प्रस्थापित विरुद्ध विस्थापित हा राजकीय मुद्दा आता जिल्ह्याच्या राजकारणात अधिक ठळकपणे समोर येत आहे। आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी विविध पक्षातील नेत्यांनी एकत्र येण्यास सुरुवात केल्याने आगामी फेरनिवड केवळ सभापती पदापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील नेतृत्वाच्या ताकदीचीही कसोटी ठरणार आहे। गेल्या 16 वर्षात आमदार सुरेश खाडे यांनी अनेक कार्यकर्ते, स्थानिक नेते आणि सामान्य नागरिकांना विविध स्तरांवर मदत करून त्यांना राजकीय व सामाजिक बळ दिले। अनेकांच्या अडचणी सोडून त्यांना संधी उपलब्ध करून दिल्या। आमदार खाडे यांच्यामुळे मिरजेतील अनेक स्थानिक नेत्यांना राजकीय संधीला बळ मिळाले। कालांतराने त्याच नेत्यांमध्ये स्वतंत्र राजकीय ताकद निर्माण झाली। मात्र आज त्याच राजकीय समीकरणांमधील काही घटक विरोधी भूमिका घेत कुरघोड्याचे राजकारण करत आहेत। आमदार खाडे यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न ते लोक करत असल्याचे दिसून येत आहे। तरीही आमदार खाडे यांनी कोणत्याही व्यक्तीबद्दल वैयक्तिक द्वेष न ठेवता संघटनात्मक पातळीवर काम करण्याची भूमिका कायम ठेवल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे। मंत्रिपदापासून वंचित राहिल्यानंतर काही काळ मतदारसंघाकडे तुलनेने कमी लक्ष दिल्याने निर्माण झालेल्या नाराजीचा फायदा विरोधकांनी घेतला आणि महापालिका तसेच मिरज पंचायत समितीमध्ये सत्ता मिळवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। अलीकडच्या काळात आमदार खाडे यांनी आपल्या वाढदिवसापासून पुन्हा सक्रियपणे संघटन व राजकीय कामकाजाला वेग दिल्याने पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवड प्रक्रियेत अनपेक्षित घडामोडी घडल्याचे मानले जात आहे। आता फेरनिवडीनंतर मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदावर महाविकास आघाडी आपले वर्चस्व कायम राखणार की आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखालील गट बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। आगामी निर्णयातून केवळ पंचायत समितीचे नेतृत्वच नव्हे तर जिल्ह्यातील राजकीय शक्ती संतुलनाचेही चित्र समोर येणार आहे।